आदल्या बाजून पैसे सारले जर देणार, नाही दिले तर नाही जाईना ना. असं होते म्हणजे सरकारी कोण अंगावर घेईना आता. हा तिला भरपाई द्यायची, कुठे हे करायची अगोदर होतं की नाही कोणी घेणार. तिला जे मधल्या माणसाने जर थोडं बहुत द्यायला लागते पैसे, मग तिने कुठे जर आम्हाला देणार. सरकारी नाही उन्हात पाण्याचा एकच झाला कसं लागत. पाणी विकत घेताय का बघ आता टँकर आता वचून गेले बघ, आता आणि येणार टँकर. नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आलोय मंगळवेढा परिसरातील बोराळ रस्त्याला आलोय मित्रांनो. तर या ठिकाणी यायचं कारण म्हणजे आपल्याला भर उन्हाच्या काळामध्ये दुपारच्या 2-2:30 वाजले त्या आणि ह्या परिसरामध्ये मेंढरं चरायला लागली होती. तर मित्रांनो इथे यायचं एवढं एक हे की बाबा ह्या ठिकाणी आपण बघतोय की मेंढरं चरायला लागले, ती उन्हाचा हे पडलेला आहे, मेंढराला प्यायला पाणी सुद्धा नाही. तर ह्या मामाना आता कुठून आलेत, कसा कसा ह्यांचा दिनक्रम असतो, ही संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करणार आहे. त्यामुळे मित्रांनो चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगोल्याचा बाजार देखील कव्हर करत असतो. त्यामध्ये शेळी मेंढी बाजार, एचएफ गाय बाजार, खिलार गाय बाजार, बैल बाजार, म्हैस बाजार, संपूर्ण कालवडींचा बाजार, असे संपूर्ण पशूंचे बाजार देखील चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करतोय. मित्रांनो, आपण आता जास्तीचा वेळ न घालवता मामाला त्या ठिकाणी माहिती विचारणार आहे. मेंढराचा दिनक्रम कसा असतोय, त्यांचं काय हाल आहे, त्यांच्या मागे ती काय कष्ट आहे, हे मामाला ते आपण थोडक्यात विचारूया. मामा राम राम. हो राम राम. आपलं नाव काय मामा? सिद्धप्पा. सिद्धप्पा. मामा कधी निघाला तुम्ही? आम्ही लय निघाले तसं ते दिवशी करत गेलाय हो. हां हां हां. म्हणजे कसं बाबा सुरुवात कशी झाली तुमची बाबा ह्या? हा असंच विसरू चाललंय ना, हे असं परवानं चाललंय. कधी निघालाय तुम्ही आता ह्या 1-2 महिना 3 हा 2 महिन्याचं ना होई चाललंय ते. मामा कुठलं गाव आहे तुमचं? आम्ही अक्कोळ बळमामा गाव. बाळू मामाचं गाव आहे तुमचं. हाय. आणि त्या ठिकाणी 2 महिने झाला आज या ठिकाणी गावाकडे म्हणून नाही, हे असंच फेस्टिवल आहे मेंढ्या गाव म्हणून आम्हाला माहिती नाही असं. तुम्ही गावाकडे जातच नाही का? नाही नाही असं हां हां. ह्या भागातच असते 12 महिना पावसाळी इकडे राहते. आणि पावसाळ्यात कसं करतं? असं पंढरपूर असं माल आणि आता सध्या तुमचं काय हाल होतंय मामा? होणार रे, असं व्हायला असं उन्हात होते पाण्याचा आमचा, हां हां हां. तेव्हा चारा मिळते मेंढ्याने ही होते. तुम्ही आता एक तारांबळ म्हणला, नेमकी काय तारांबळ होते मेंढराची? हा? तारांबळ काय मेंढराचा हाल होते? आलो ते चारा गावत नाही हां उन्हात पाण्याचा हां एकच झाला घेऊ. हां हां. कसं लागत पाणी विकत घेताय का तुम्ही? बघ आता टँकर आता वचून गेले बघ, आता आणि येणार टँकर. केवढ्याला मिळतो टँकर? काय ते टँकर काय असेल त्याचं भाडं द्यायलाच पाहिजे, पाण्याचं विकतून द्यायलाच पाहिजे. किती मेंढर आहेत मला? हे आहे तिथे हे बघा, हां हे बकरी हां आता करत चालले उन्हात. हां हां पाऊस नाही, पाऊस असेल म्हणजे काय पाण्याचा काय आम्हाला आमदार नाही हो. हां. तुमचं इथपर्यंत येईपर्यंत काय हाल झाले मामा आतापर्यंत ह्या 2 महिन्यात? हे म्हणजे इकडे घ्यायचे पाणी पोटाचं काय नाही, सगळं पदर बोर्ड आहे आम्हाला. आहे एका मेंढीपासून किती फायदा होतोय मामा? कुठले पाहिजे काय तेवढे आल्याला पाहिजे त्याला चालले आम्हाला. काय ते पाहिजे सांगून काय पडणार आहे मला. आणि तुम्ही कधीपासून व्यवसाय करताय? तर आम्ही बारका असतानाच हाय बकऱ्याच आहे ना. तुमच्या वडिलांनी पण हीच व्यवसाय हा हेच तिने केलं पण आम्हाला लावल्यात हे धंदा. आता आमच्या मागं पोरं आम्हाला आता लागायचे. लागायचे? होय तेच की आमचा धंदा. आम्हाला काय शेती नाही काय नाही, हेच म्हणायची शेती आमचा. मेंढर किती टोटल? किती तेच बघ हीच मेंढ्या जेवढी आहे ती दिसते तेवढी एवढी सगळी. मेंढ्या त्याच काय मोजलेली नाही देत. हा. पण मामा आता मला अजून एखादा महत्वाचा विचारायचं, एखादी मेंढी समजा गाभण गेली, एखादी मेंढी विली, एखादी मेंढी आता गाभच लवकर गेली, ही तुम्हाला कसं कळते? आता सगळी मेंढर तर सारखीच दिसते. आता काय सगळी का पाहिजे म्हणजे हां, हां. थोडी कुल्ली आहे ती हो. तुम्हाला कसं कळतं एवढी? आता काय आपण- 400-500 मेंढर आहे ती. मग तिथे ते धंदा आमची तिथे धंदाच नाही की हो. नाही पण आता कसं आहे, किती जरी असली तर 1, 2, 4, 10, 20 पर्यंत लक्षात ठेवू शकतोय आपण. नाही नाही ही मेंढी गाभ आहे काय नाही लगेच माणसाला कळतो. कसं कळतंय तुम्हाला? करायचं तेच धंदा आमचा 12 महिने तेच नाही ना, असू दे, आता ही कलाच आहे तुमची एक, हा. पण ही कसं ओळखताय थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना सांगा, ही कसं ओळखताय? बरं काय काय कधी आता ही मेंढी आता इकडली मेंढी गेलेली आहे, हम्म, तिकडली मेंढी गाभ आहे असं ओळख कासावर ओळखते माणूस. गाभाची मेंढी कसं करते. हम्म. पण समजा आता एखादी मेंढी आज गाभ गेली, हा. तिची कुठं तारीख लिहून ठेवताय तुम्ही? हा तारीख लिवायची वेळ का नाही आम्ही. मग ती कधी खाली होणार तिचं काय? ते लगेच आपण ते समजतंय. ते तुम्ही जनावर कसं लिहून ठेवता की नाही, आम्ही लिहून ठेवत नाही ते. हा, हा. हा, हा. मग समजा 8 रानात 1-4 मेंढर एकदम येली एकाच दिवशी, कसं करताय त्याचं? ते ओळखीचे ह्या मेंढी आमची मेंढी असली मेंढी नाही म्हणून आम्ही समजतोय. आणि पिल्ली कशी पाचताय मग? कुठल्या आईचं कुठलं पिल्ली? हो तिची मेंढी तिलाच पाजायची, हिची मेंढी हिलाच पाजायची. ती एवढं मला काय म्हणायचं तुमचं हा. बरोबर आहे, तिचं तिला हा, पाजायला होय. ही तर सगळ्यांना आणि माहिती एखाद्या आहे. तिची कुकरी ऐकलं जरी त्या मेंढ्या दुसऱ्या कुकरी आणि धरून पाजायचा. हा, ती पाचती आहे तशी मेंढी. धरून पाजायला लागते त्याचं काय राहिलं हो, धरून पाजायला लागते, हातात धरायला लागते मेंढी आणि कुकरू. बर बर हा. म्हणजे ती जर मेंढी नाही पाजणार तरी देखील तुम्ही ते हा धरायला लागणार कडे तिला धरून पाजायच्या, मग थोडे आणि दुसऱ्या कुकऱ्या लावायच्या असं आहे.
बरं मामा थोडक्यात सांगायचं म्हणजे ह्या धंद्यात किती नफा होतो? लिपाव काय हे जरा लिपण होत नाही आणि काय होते आल्याला तेवढे दिला घालते पाण्यात. कसं काय? होय पाणी हे म्हणलं आता तुम्ही तर सांगता आपल्या वडिलांना, आता ही तुमचं मुलं पण ह्यात आहे, तिसरी पिढी आहे आणि मग परवडतच नाही. मग काय करणार हो, आता बाळीला म्हणजे ही एकूण आम्हाला काय जमीन नाही, हम्म. काय रानाला आम्हाला काम काहीच येत नाही हो, येत नाही. काहीच नाही. हम्म. हे उघड आहे मला बाकी बर आता तुम्ही इकडे तिकडे येत बऱ्याच लोकांचं म्हणणं असं येते की मेंढरं आहे ती किंवा कुणा धानात गेली किंवा काय अडचण झाली त्या टायमाला कसं काय अडचण? काय मारते एखादं गेली तर मारणार चालणार जुनाव घेते चाललेलंच आहे. मग काय करणार? ते मग चुकून कोण चांगला माणूस असला तर तो जे करणारा असला तर राहिले बाबा मुगदाला खाल्यावर म्हणतात, लावून दे बाबा म्हणतात, ही करते ती. असं आहे हो. असं आहे काय? हा. म्हणजे माणसं बघून बघून हा. हे करते. करणारला माहिती पण ह्या परिसरामध्ये काय तुम्हाला कुठलं म्हणजे ह्या मंगळवेढा परिसरामध्ये काय तुम्हाला कोणी त्रास दिलाय का? आता काय अजून तर काय चारा द्यायला थोडा अजून काय चारा द्यायला काय. बरं तुमचं असा काय अनुभव आहे का बाबा कुठं गेलोय आणि तिथं लय परेशानी झाली असं झाले? असं काय नाही एवढ्या तुमच्या उभ्या आयुष्यात कधीच काय नाही? नाही. बरं आणि आता सगळ्यात महत्वाचं मामा आता मला एक सांगा की ही मेंढी आहे त्या समजा एखादी मेंढी आजारी पडली, एखादी मेंढी काय कारणाने दगावली, हे जे तुम्ही नुकसान कसं भरून काढताय मामा? कुठलं पोर घेतो ते नाही सारखं तोंड बघून आहे तुम्ही. आदल्या बाजून पैसे सारले तर देणार, नाही दिले तर नाही जाईना ना. असं होते बुवा. कुठलं सरकारी बी कोण अंगावर घेईनाच आता. हा तिला भरपाई द्यायची कुठे हे करायची अगोदर होतं की नाही कोणी घेणार. तिला जे मधल्याही माणसाने जर थोडंफार द्यायला लागते पैसे, मग तिने कुठे तर आम्हाला देणार सरकारी मिळालं. दिले कोणाला आतापर्यंत? कुठले काय द्यायले काय मिळालं नाही तुम्हाला? नाही आम्हाला काय मिळालं उगाच काला पाठवा. बरं आता ही झालं उन्हाळ्यात असं भटकत तुम्ही त्या ठिकाणी मेंढरं वगैरे चरवताय, पण पावसाळ्यात चाऱ्याचं कसं नियोजन असते? असं माल राहणार असते माळरानाला. आपल्या कोण बसू की नाही मालक त्याच्या रानाचं हिंडवायचं दुसरीकडे सोडायची नाही. असं आहे. बरं आता तुम्ही ज्या मालकायात बसवली ही मेंढरं त्यांनी काय तुम्हाला काय मोबदला त्याचा मोबाईल काय जर देतो म्हणलाय काय देतो तुम्हाला? जारी ज्वारी मग कसं पाणी. असतं किती ज्वारी मिळते? ते काय नाही तसं असं काय नाही काही तेवढं देईल तेवढं 2 पाहिली दिली 1 पाहिली दिली तर कपी द्यायलाच पाहिजे होती. असं आहे असं आहे का? ते. म्हणजे पोटापुरतं देते हा, ती मला. तेवढं मोठं कोण दिला कोण नाही. नाहीतर आज नको बाबा माझ्या म्हणलं तर जायलाच पाहिजे मोर्चावर. असं आहे काय? असं पण आता ही मेंढरं तुमची बसवल्यानंतर त्याचा काय फायदा होतो शेतकऱ्यांना खत होते रानाला. अजून? रानाला लई पाहिजे खत. ते वरण खत घालते की नाही 4 खताला लागवडा तिच्यावर हे मुत्तूचं लई पाहिजे. कशाला खात म्हणला? हे मुत्ते की नाही मेल्या हा ते लई लाग होते हे आता म्हणजे आता होत नाही. आता मुत्तूचं तेवढं होणार, लेंड्याच्या पुढच्या वर्षी होणार आहे. ज्यावेळेस पुढच्या वर्षी ही ज्वारी पेरली जाते हा ज्वारी काळी पोर ज्वारी निघायला पाहिजे. निघणार. हाय रानाला ताकद नाही झाली तिच्याला ताकद. म्हणजे थोडक्यात एक लिक्विड टॉनिक दिल्यासारखं आहे ही. हा ते समजलं असं. बरं मग आपलं पूर्ण नाव सांगा एकदा. नाव सिद्धप्पा, वडिलाचं नाव कल्लाप्पा पुजेशी. तर शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट घेऊन आम्हाला सध्या जे काय मेंढराचं जे काही इथला हाल होतंय किंवा मेंढराची काय नियोजन असते त्यांनी थोडक्यात आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. दादा धन्यवाद. धन्यवाद बाबा. धन्यवाद. आपले चिंचणी माहिती का? आपलं नाव काय दादा? रेवांना अरे वा ना. बरं दादा कधी आला तुम्ही या भागात? येऊन एक आठवडा झालं की. 1 आठवडा झालं. कसा प्रवास होता तुमचा? ते मेंढरासाठी नाही नाही असू द्या पण सुरुवातीला कधी निघाला काय कसं थोडक्यात सांगा की. 1 महिना झालं की निघालं. बर कुठून कसं आला? असं भोगाटवरून खाली. हा भोगाटातून इकडं म्हणजे ह्या ठिकाणी यायला तुम्हाला किती दिवस लागले? इथलं यायला 15 दिवस लागले की. 15 दिवस लागलेला आहे. बरं दादा आता हे मेंढरांचं कसं असते दिनचर्या? कुठले? म्हणजे आता सकाळी उठल्यापासून तुम्ही आता इथं बसताय पुन्हा काही दिवसांनी दुसरीकडे जाऊन बसताय, ही तुमचं जे काय काबड कष्ट आहे ह्याच्या मागचं हाल आहे ह्याच्या संदर्भात तुम्ही काय सांगचाल? काय कष्ट आहेच की हाय असं. बरं किती येतं उत्पन्न एका मेंढीपासून? 1 मेंढीचं 15-20 हजार वार्षिक उत्पन्न वर्षाला? वर्ष. बरं आता किती मेंढर आहेत दादा तुमची? आमचे 200 200 मेंढर आहेत. आणि किती माणसं आहेत त्या मागे? म्हणजे 4-5 जण आहेत. 5 जण आहे. बरं आता दादा तुम्ही सांगितलं 5 जण आहे आणि रोजच्या रोज तुम्ही ह्या ठिया परत दुसऱ्या ठिया असं वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे भटकत राहताय का कसं असतंय तुमचं नेमकं? इथंच असते शहरातच. त्या शिवारात? बरं तुम्ही काय सांगचाल तुमचं हाल काय होतं बाबा या उन्हात म्हणा किंवा मेंढरांना पाण्याची अडचण काय काय सांगू शकता? पाण्याचं अडचण आहेच की. पाणी नाही, टँकरचं पाणी आणून पाजता आम्ही. बर पाण्याचं लय अडचण आहे. अजून कोण शेतकरी येऊ देते कोण येऊ देत नाही. हल्ले बी करतात. काय करते? हल्ले बी करतात, मारतात कोण. होय शेतकरी मारतात? होय. होय कसं काय हो?
मेंढरा सोडलं तर ते कोण कळलं असलं तर गप्प असतात, नाही तर